नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की 11वीचे ॲडमिशन सुरू झाल्यानंतर पार्ट 1 लगेच भरणं, पार्ट 2 लगेच भरणं, याच्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांचा लोड आल्या कारणानं साईट चालत नव्हते। त्याच्यामुळे अनेक जणांना अडचणी आलेल्या होत्या की अर्ज करत असताना, परंतु त्याचाच फायदा यावर्षी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। गेल्या वर्षी ज्या अडचणी आलेल्या होत्या त्या यावर्षी येऊ नये म्हणून जी काही आता पार्ट 1 म्हणजे तुमची पर्सनल डिटेल्स वगैरे किंवा रजिस्ट्रेशन करणं असेल, हे अगोदरच तुम्हाला तुमचा रिझल्ट लागण्याच्या अगोदरच ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी आता पार्ट 1 जी आहे ते भरायला तुमची जी काही असेल तर 10 एप्रिल 2026 पासून पार्ट 1चं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायला मुदतवाढ म्हणजेच एकदम सवलत दिल्यासारखंच आहे आणि त्याची तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं पार्ट 1 जे काही ॲप्लिकेशन असेल, पार्ट 1 भाग असेल, तो तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण व्यवस्थित तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे। ते कसे करायचं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती सुरुवातीपासून ते शेवटीपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यानंतरचा पार्ट 2 कशा पद्धतीनं भरायचा ते सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण संपूर्ण लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे, mahafyjcadmission.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथं तुम्ही हायलाईटमध्ये पाहू शकता की तुम्हाला हे फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत। 30 एप्रिल 2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत भरू शकता पार्ट 1चा। त्यानंतर मग इथं माहिती दिलेली आहे की तुम्हाला सर्च कॉलेज वगैरे करायचं असेल म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत तुमच्या एरिया वाईज तुम्ही इथं पाहू शकता। परत होमवरती येऊन तुम्ही आता इथं आपल्याला जे काही महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट 1 त्यावरती आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे। स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती आपल्याला दाखवत आहे आणि ॲप्लिकंट टेंट स्कूल एरिया असं दाखवत आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे विदिन महाराष्ट्र स्टेट। हा ऑप्शन जर पाहिलं तर जे काही फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची 10वी झालेली आहे त्यांच्यासाठी आहे आणि 2 नंबरचा आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे 10वी ज्यांची दुसऱ्या राज्यामध्ये झालेली आहे त्यांच्यासाठी आहे। तर आपलं जे काय असेल तर विदिन महाराष्ट्र आहे म्हणून आपण 1 वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरं जे ऑप्शन आहे ते ॲप्लिकंट स्टेटस। आपलं जर ती काय ऑप्शन आहे तर ॲप्लिकंट स्टेटस आपलं काय आहे तर फ्रेशर आहेत का आपण, फ्रेशर म्हणजे आपण ह्याच वर्षी पहिल्यांदा दिलेली आहे। त्यानंतर जर असेल आपलं तर नंतर रिपीटर कोणी असेल म्हणजे ह्याच वर्षात 2दा एक्झाम दिली असेल तर तो रिपीटरचा फॉर्म भरायचा आणि त्यानंतर जर 26/2000च्या अगोदरच जर कोणाची झालेली असेल 10वी त्यांनी तो प्रिव्हियस पासवर्डचा घ्यायचा आहे। त्यानंतर मग खाली परत ऑप्शन आहे 10th स्टँडर्ड ऑर इक्विपमेंट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजे तुमचं 10वीचं कोणतं बोर्ड होतं, तुमचं SSC बोर्ड होतं का CBSC बोर्ड होतं का CISCE होतं का CSE। इथं अनेक बोर्ड जर पाहिलं तर 7 प्रकारचे बोर्ड दिलेले आहेत। त्यापैकी तुमचं कोणतं बोर्ड होतं ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। आपलं जर पाहिलं तर SSC बोर्ड होतं म्हणून आपण SSC बोर्ड सिलेक्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला इथं पुढे जायचं आहे। पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय आहे तर 10th स्टँडर्ड ऑर इक्विपमेंट एक्झामिनेशन डिटेल्स तुम्हाला इथं माहिती भरायची आहे। त्याच्यामध्ये तुमचा 10वीचा जो काही सीट नंबर आहे तो सीट नंबर टाकायचा आहे। सीट नंबर टाकून घेतल्याच्या नंतर तुमचं इथं आईचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचेच असाल सीट नंबर आणि तुमचं हे जे नाव असेल ते जर महाराष्ट्र राज्याचं असेल तर तुम्हाला व्हेरीफाय नंबर असं दाखवलं जाईल आणि त्यावरती क्लिक केल्यावर परत तुम्हाला इथं संपूर्ण नाव तुमचं दाखवलं जाईल, आईचं नाव दाखवलं जाईल। त्यानंतर येस कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे की व्हेरीफाय तुमचं ऑटोमॅटिकली होईल। त्यानंतर मग तुमचं फक्त तुम्हाला पुढचा जो काही मंथ ऑफ एक्झामिनेशन आहे तो महिना तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर खाली तुमचं इयर ऑटोमॅटिकली आलं जाईल। त्यानंतर तुमचं नावसुद्धा समोर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं व्हेरीफाय केल्यामुळं येणार आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या बोर्डमध्ये तुमची झालेली असेल तर तुम्हाला हे मॅन्युअली टाईप करून इथं घ्यायचं आहे। त्यानंतर मग ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये त्यांचा मेल ID प्रॉपर चालू असलेला टाका, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक कोणताही जे काही सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे आणि तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा कारण की पासवर्ड फॉरगेट वगैरे करण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असतो। नंतर पासवर्ड सेट करा तुम्हाला कोणता ठेवायचा आहे, परत कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर मग इथं जे काही समोर कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर पुढे जो काही ऑप्शन दिसणार आहे सबमिट त्यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यावर आपलं इथं रजिस्ट्रेशन आलं जाईल
आणि आपला जो काही लॉग इन आय डी आहे तो सुद्धा आपल्याला इथं लॉग इन आय डी आला जाईल. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं लॉग इन आय डी टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून परत आपल्याला आता लॉग इन करून घ्यायचं आहे. आपण हे टाकून घेऊन अगोदर लॉग इन करून घेणार आहोत. लॉग इन झाल्याच्या नंतर असं तुम्हाला दाखवलं जाईल वेलकम टू स्टँडर्ड 11th सेंट्रलाइज. त्याच्यानंतर इथं पाहू शकता की डॅशबोर्ड ॲप्लिकेशन पार्ट 1 आणि पार्ट 2 दाखवलेलं आहे. पार्ट 1मध्ये आपलं ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे, आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, इथं परत आल्याच्या नंतर इथं डाव्या बाजूला इथं ॲप्लिकंट फॉर्म पार्ट 1 आणि रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथली जी काही माहिती आहे ती संपूर्ण व्यवस्थित बरोबर आहे का तुमचं चेक करा आणि जर बरोबर असेल तर सेंड नेक्स्टवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर पर्सनल डिटेल्सवर ऑटोमॅटिकली आलं जाईल. तुमची इथं जन्मतारीख वगैरे, नाव किंवा तुमचं जे काही UIS नंबर वगैरे आहे तो संपूर्ण तुमचा बरोबर आहे का चेक करून घ्या. आणि त्यानंतरच मग तुम्हाला परत सेव्ह अँड नेक्स्ट यावरती परत तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर पुढची माहिती जी काही ॲड्रेस डिटेल्स आहे ती आपल्याला भरायची आहे. ॲड्रेस डिटेल्समध्ये काय तुमचं की तुम्ही इथं पाहू शकता की ॲप्लिकंट ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो तुम्हाला इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाका, स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, जे काही तुमचा सध्याचा करंट पत्ता असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला समोर दाखवलं जाईल की पुढचा पर्याय जो काही आहे तो कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्सवरती आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे तर तुम्ही सध्या तुमची कॅटेगरी कोणती आहे म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे, जनरल आहे, SC ST NTD NTC SBC SCBC जी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि त्यानंतर मग तुमचं जे काही ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे ते कोणत्या कॅटेगरीमधून करायचं आहे ते सुद्धा आपल्याला इथं निवडावं लागणार आहे. समजा आपली कॅटेगरी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर जनरल असं समजू आपण, जनरल आहे आणि आपल्याला अर्ज जे आहे तर जनरलमधूनच करायचं आहे. त्याच्यानंतर अदर स्पेसिफिकेशन रिझर्वेशन तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा. हँडिकॅप्ड वगैरे असाल तुम्ही तर इथं येस करा, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, नसेल तर नो करा, नो करून तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट अफेड असेल तुमच्याकडे, प्रकल्पग्रस्त असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जे तुम्ही येस कराल त्यांचं तुम्हाला नंतर डॉक्युमेंट प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं जर ॲप्लिकेशन असेल तर म्हणजे जे काही सरकारी नोकरदार असतात त्यांचं ट्रान्सफर वगैरे होत जातं. तसेच जर काही ट्रान्सफर्ड पॅरेंट आहेत का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करून घ्या. त्यानंतर मग तुमचं जे काही असेल तर फ्रीडम फायटर वगैरे आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. किंवा त्याच्यानंतर जर पाहिलं तर जे काही तुमचं सर्व्हिस माजी सैनिक वगैरे आहेत का, डिफेन्स त्याचं असेल तर येस करा, नो करा. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही असेल तर ते करून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीनुसार. किंवा अनाथ वगैरे बालक आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केल्यावर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर मग मायनॉरिटी कोटा एक म्हणून आहे, त्याच्यासाठी काय आहे तर तुमची कास्ट तुमचा जे काही समाज आहे ते जर मायनॉरिटीमध्ये मोडत असेल, काही समाज मायनॉरिटीमध्ये मोडतात. उदाहरणार्थ जर पाहिलं त्याच्यामध्ये तर मारवाडी आहे, पंजाबी आहे, सिंधी आहे, तमिळ, उर्दू, हिंदी असे जे काही आहेत ते समाज जर तुमचे ह्याच्यामध्ये मोडत असतील त्याच्यामध्ये मायनॉरिटीमध्ये, ते येस करा आणि तुमचं जे काही धर्म असेल तर निवडून तुम्ही त्याचं ते करून घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इन हाऊस कोटा ॲडमिशन हा जो आहे तर म्हणजे तुमची 10वी ज्या ठिकाणी झालेली आहे, ज्या शाळेमध्ये झाली त्याच ठिकाणी जर 11वीचा वर्ग असेल आणि तुम्हाला ॲडमिशन तिथंच घ्यायचं असेल तर इन हाऊसला तुम्ही येस करा. अन्यथा तुम्हाला 10वी जिथं झाली तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. व्यवस्थित लक्ष घ्या. इन हाऊस म्हणजे तुमची 10वी जिथं झाली त्याच ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपलं जे काही अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं आलं जाईल. त्याच्यामध्ये तुमची 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, परंतु आपल्याकडे सध्या रिझल्ट लागला नसल्यामुळे आपल्याकडे मार्कशीट नाही आहे. ती आल्याच्या नंतर आपण इथं अपलोड करून घ्यायची आहे. त्याची जर फाईलची साईज पाहिलं तर 1 MBच्या मध्ये असावी, JPG असावी किंवा JPEG किंवा PNG किंवा PDF असली तरी चालेल. त्यानंतर मग तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची जी काही TC असतील ते TC सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. काढली असेल तुम्ही
तर त्याच्यामध्ये ही करू शकता. पण शक्यतो 10वीचं रिझल्ट लागल्यामुळे आपण काढू शकत नाही. आणि तुमचं जे काही अंडरटेकिंग आहे हे अंडरटेकिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. प्रवेश अर्ज क्रमांक वगैरे इथे टाकायचा आहे. त्यानंतर मग खाली इथं विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. प्रवेश अर्ज क्रमांक म्हणजे आपण जो भरत आहात तो प्रवेश क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमचा नंतर मूळ जात प्रवर्ग टाका किंवा अर्ज करलेला जात प्रवर्ग टाका किंवा आरक्षणाचा लाभ घेतल्याचा प्रकार तुम्हाला इथे टाकायचा आहे. स्वतः अल्पसंख्याक असल्या त्यांचा तुमचा कोणता प्रकार आहे ते टाकायचा आहे. तुमचे इतर विद्यार्थी टाकून तुमचं जे काही ठिकाण आहे ते टाकून तुमच्या ह्याच्या पद्धतीनं हा अर्ज संपूर्ण भरायचा आहे. आणि इथं अर्जासोबत कागदपत्र देत आहोत किंवा अर्जाच्या ॲडमिशनच्या वेळेस कोणते देणार आहात त्याच्या पद्धतीनं तुम्हाला राईट किंवा इथं गुणिले चिन्ह करून तुम्ही कोणते कागदपत्र आत्ता देत आहात किंवा ॲडमिशनच्या वेळेस देणार आहात का त्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित ते भरून घ्यायचं आहे. हा भरून घेतल्याच्या नंतर तिथं जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे अपलोड त्या ठिकाणी हा आपल्याला अंडरटेकिंगमध्ये हा तिथं अपलोड करायचा आहे. आता हे इथं अपलोड केल्याच्या नंतर मग आता तुमचं हे सेव्ह अँड नेक्स्ट होईल. परंतु सध्या आपण अपलोड करत नाहोत, आपल्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत म्हणून काय होणार आहे तर आपलं हे अपलोड होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे साईजचं नंतर डॉक्युमेंट अपलोड करू शकता आपण. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही पुढचं पेज असेल तर डाव्या बाजूला जे काही तुम्हाला इथं पे ॲडमिशन प्रोसेसिंग फीस दाखवत आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. डायरेक्टली तुमचं सेव्ह अँड नेक्स्ट होणार नाही, त्याच्यामुळे आपण इथं करून घ्यायचं आहे. कारण की पेमेंट आताच करून ठेवला तर तुम्हाला जे काही ज्यावेळेस ॲडमिशन सुरू होतील पार्ट 1 भरायला सुरू होतील पार्ट 2 झाल्यानंतर तिथं तुम्हाला सर्व्हरवर जास्त लोड राहणार नाही आणि त्याच्यानंतर तुमचं हे पेमेंट सुरळीत आता होईल. म्हणून हे आपलं पेमेंट करून घ्या. पेमेंट करताना तुमचा QR कोड जनरेट होईल. UPI करा किंवा कार्ड करा किंवा नेट बँकिंग न करा. त्याच्यावरती क्लिक करून तो QR कोड आल्यावर त्याचं तुमचं स्कॅन करा तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यामधनं आणि हे पेमेंट तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. 100 रुपयाचं पेमेंट झाल्याच्या नंतर असं तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल दाखवलं जाईल. डाउनलोड रिसिप्ट करून घ्या त्याची आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही पावती असेल ती सेव्ह करून घ्या. आपलं हे पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचं जे काही पुढचा फॉर्म असेल तो आपल्याला नंतर पुढची जी काही माहिती आहे ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. असं पेमेंटचं दाखवलं जाईल. ॲप्लिकेशन आपलं संपूर्ण डिटेल्स आली जाईल. तो व्यवस्थित आहे का पाहून घ्या. आणि ते तर आपण ऑलरेडी पहिले चेक करत असताना संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे. याचीसुद्धा तुम्ही फॉर्मची प्रिंटआउटसुद्धा घेऊ शकता किंवा सेव्ह PDF सुद्धा तुम्ही हे इथं करून घेऊ शकता. कारण की हा आपल्याला पार्ट 2 भरताना हे ऑटोमॅटिकली तुमचं हे असणारच आहे. पार्ट 1 आहे आपला हा. पार्ट 2 आपल्याला नंतर भरायचा आहे पार्ट 1 कंप्लीट झाल्याच्या नंतर. कारण की आता इथं लॉक वगैरे काहीच होणार नाहीत कारण की आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत म्हणून हा आपला पार्ट 1 लॉक होणार नाही. ज्यावेळेस आपला रिझल्ट वगैरे लागेल आणि तिथं आपली TC असेल किंवा मार्कशीट असेल 10वीची ते अपलोड केल्याच्या नंतरच आपला हा पार्ट 1 लॉक होईल. आणि लॉक झाल्याच्या नंतरच आपल्याला पार्ट 2 म्हणजे कोण्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं कोणते कॉलेज निवडायचं ते येणार आहे. त्यानंतर बघून आपण घेणारच आहोत. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला पार्ट 1 कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल तुमची मार्कशीट असेल तुमची TC असेल ते तुम्हाला तिथं अपलोड करून नंतर त्याला लॉक करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पार्ट 2 भरायचं आहे. ते पार्ट 2 भरायच्या टायमाला सुद्धा आपण लाईव्ह व्हिडिओ बनवणारच आहोत. तोपर्यंत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.